नमस्कार मित्रांनो, स्टडी इन स्लाइड्समध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यावर संपूर्ण मानवजातीचे भविष्य अवलंबून आहे। पृथ्वीचे वाढते तापमान, वितळणारे हिमनग आणि ओझोन थराला पडलेले छिद्र या समस्या आता काही एका देशापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत। या जागतिक संकटांचा सामना करण्यासाठी गेल्या 5 दशकांत जगाने अनेक ऐतिहासिक पावले उचलली आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 1971 पासून आजपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या जागतिक पर्यावरण परिषदांची सखोल माहिती, ठिकाण, उद्देश आणि घोषणावाक्य या स्वरूपात घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा महत्त्वाचा विषय। नंबर 1, रामसर परिषद 1971। ठिकाण रामसर, इराण। उद्देश जगभरातील पाणथळ जागांचे म्हणजेच वेटलँड्सचे संरक्षण करणे। घोषणावाक्य वेटलँड्स अँड वॉटर। महत्त्व 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जातो। या करारांतर्गत ज्या पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण केले जाते त्यांना रामसर स्थळे असे म्हटले जाते। स्टॉकहोम परिषद 1972। ठिकाण स्टॉकहोम, स्वीडन। उद्देश मानवी पर्यावरणाचे रक्षण आणि त्यातील सुधारणेसाठी जागतिक धोरण निश्चित करणे। घोषणावाक्य ओन्ली वन अर्थ। महत्त्व या परिषदेतून UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम ची स्थापना झाली आणि 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित करण्यात आला। मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987। ठिकाण मॉन्ट्रियल, कॅनडा। उद्देश ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचे म्हणजेच CFC वायूंचे उत्सर्जन कमी करणे। घोषणावाक्य ग्लोबल कोऑपरेशन टू प्रोटेक्ट लाईफ ऑन अर्थ। महत्त्व हा जगातील सर्वात यशस्वी पर्यावरण करार मानला जातो। याच्याच स्मरणार्थ 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो। बासेल परिषद 1989। ठिकाण बासेल, स्वित्झर्लंड। उद्देश घातक कचऱ्याची म्हणजेच हॅझर्डस वेस्टची सीमापार वाहतूक रोखणे। घोषणावाक्य प्रोटेक्टिंग ह्यूमन हेल्थ अँड द एन्व्हायर्नमेंट। महत्त्व विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे होणारी विषारी कचऱ्याची अवैध वाहतूक थांबवण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे। रिओ पृथ्वी परिषद 1992। ठिकाण रिओ डी जानेरो, ब्राझील। उद्देश पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधून शाश्वत विकासाचा मार्ग शोधणे। घोषणावाक्य अवर कॉमन फ्युचर। महत्त्व या परिषदेत अजेंडा 21 स्वीकारण्यात आला। तसेच UNFCCC आणि जैवविविधता करार यांसारखे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात आले। क्योटो प्रोटोकॉल 1997। ठिकाण क्योटो, जपान। उद्देश हरितगृह वायूंचे म्हणजेच ग्रीनहाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करून ग्लोबल वॉर्मिंग रोखणे। घोषणावाक्य थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली। महत्त्व विकसित देशांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कायदेशीर बंधन घालणारा हा जगातील पहिला मोठा करार होता। स्टॉकहोम करार 2001। ठिकाण स्टॉकहोम, स्वीडन। उद्देश पर्यावरणात दीर्घकाळ टिकणाऱ्या सेंद्रिय प्रदूषकांचे म्हणजेच POPs चे निर्मूलन करणे। घोषणावाक्य मेक द POP हिस्ट्री, मेक द पॉप्स हिस्ट्री। महत्त्व मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या डर्टी डझन म्हणजेच 12 विषारी रसायनांवर या कराराने बंदी घातली आहे। पॅरिस हवामान करार 2015। ठिकाण पॅरिस, फ्रान्स। यालाच COP25 असेही म्हणतात। उद्देश जागतिक तापमान वाढ औद्योगिकपूर्व पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसच्या खाली आणि शक्य असल्यास 1.5 अंशापर्यंत मर्यादित ठेवणे। घोषणावाक्य ॲक्ट नाव फॉर अ सस्टेनेबल फ्युचर। महत्त्व हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगातील जवळपास सर्वच देशांनी एकत्र येऊन केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संकल्प आहे। आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्स। ठिकाण गुरुग्राम, भारत। येथे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे जागतिक मुख्यालय आहे। उद्देश सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून पर्यायी ऊर्जा साधनांना प्रोत्साहन देणे। घोषणावाक्य वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड। महत्त्व हा भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू झालेला एक ऐतिहासिक प्रकल्प आहे। सौर ऊर्जेसाठी जगाला एका व्यासपीठावर आणणारा हा अत्यंत महत्त्वाचा जागतिक मंच आहे। नंबर 10, ग्लासगो परिषद 2021। ठिकाण ग्लासगो, स्कॉटलंड। उद्देश 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात मोठी कपात करून 2050 पर्यंत नेट झिरो साध्य करणे। घोषणावाक्य कन्झर्व्ह नेचर, मूव्ह पास्ट कोल। महत्त्व या परिषदेत भारताने पंचामृत संकल्पना मांडली आणि 2070 पर्यंत नेट झिरो होण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जगासमोर ठेवले। पहिला विभाग महत्त्वाचे दिवस 2 फेब्रुवारी
जागतिक पाणथळ भूमी दिन. हा दिवस रामसर परिषदेची आठवण म्हणून साजरा केला जातो. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 1972च्या स्टॉकहोम परिषदेतून याची सुरुवात झाली. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या निमित्ताने हा दिवस पाळला जातो. 22 एप्रिल पृथ्वी दिन, ज्याचा संबंध रिओ पृथ्वी परिषदेशी आहे. दुसरा विभाग जोड्या लावा किंवा थेट प्रश्न. ओझोन थरासाठी व्हिएन्ना आणि मॉन्ट्रियल करार लक्षात ठेवा. ग्लोबल वॉर्मिंगसाठी क्योटो आणि पॅरिस करार महत्त्वाचे आहेत. जैवविविधतेसाठी रिओ, कार्टाजेना आणि नागोया या 3 परिषदा लक्षात ठेवा. सेंद्रिय प्रदूषके पॉप्ससाठी स्टॉकहोम करार करण्यात आला आणि घातक कचरा व्यवस्थापनासाठी बासेल करार ओळखला जातो. आता आपण काही अशा संज्ञा पाहूया ज्या परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात. पहिली संज्ञा अजेंडा 21 हा 1992च्या रिओ परिषदेत स्वीकारलेला शाश्वत विकासाचा एक व्यापक कार्यक्रम आहे. दुसरी संज्ञा पंचामृत पंतप्रधान मोदींनी COP26 ग्लासगो परिषदेमध्ये मांडलेली ही 5 कलमी हवामान कार्ययोजना आहे. भारताला 2070 पर्यंत नेट झिरो बनवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तिसरी संज्ञा डर्टी डझन स्टॉकहोम करारानुसार पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या ज्या 12 विषारी रसायनांवर बंदी घातली गेली त्यांना डर्टी डझन असे म्हटले जाते.